आजच्या आपल्या चर्चेत स्वागत आहे. विचार करा की तुम्ही एक भारतीय नागरिक आहात, अनेक वर्षांपासून परदेशात काम करत आहात आणि आता भारतात परतण्याचा विचार करत आहात. तुमच्या मनात पहिला प्रश्न कोणता येईल? घर, कुटुंब, आणि त्यानंतर लगेचच टॅक्स. भारतात परतल्यावर माझ्या कोणत्या उत्पन्नावर कर लागेल? आणि ह्या मोठ्या प्रश्नाचं उत्तर फक्त 2 शब्दांवर अवलंबून आहे: निवासी दर्जा. अगदी बरोबर. हे शब्द ऐकायला थोडे तांत्रिक वाटतात, पण तुमचा हा दर्जा म्हणजे तुमच्या संपूर्ण कर नियोजनाचा पाया आहे. बरोबर. तुम्ही भारतात किती कर भरणार हे याच दर्जावर ठरतं. आणि हे ठरवण्याचे नियम थोडे चक्रावून टाकणारे असू शकतात. म्हणूनच आज आपण केवळ नियम वाचणार नाही, तर ते समजून घेणार आहोत. यासाठी आपल्याकडे डॉक्टर राहुल खरात यांच्या माहितीपत्रकातील मुद्दे आहेत. हो. आणि हे नियम सोपे करण्यासाठी आपण एका काल्पनिक व्यक्तीची गोष्ट वापरूया. समजा विक्रम. विक्रम 10 वर्षांपासून अमेरिकेत काम करतोय आणि आता भारतात एका मोठ्या प्रोजेक्टसाठी आला आहे. विक्रमच्या या प्रवासातून आपण निवासी दर्जाचे नियम उलगडूया. उत्तम कल्पना आहे. चला, विक्रमच्या कहाणीतून हा गुंतागुंतीचा विषय सोपा करूया. तर विक्रम भारतात येतो. सरकार त्याला निवासी मानणार की अनिवासी हा पहिला अडथळा आहे. हे कसं ठरतं? हो, हीच पहिली पायरी आहे. विक्रमला निवासी ठरवण्यासाठी त्याला कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतील? आयकर कायद्यानुसार 2 मुख्य कसोट्या आहेत. यापैकी कोणतीही एक, फक्त एक जरी पूर्ण झाली की विक्रम त्या आर्थिक वर्षासाठी म्हणजे 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 साठी निवासी ठरेल. अच्छा, फक्त एक? हो. पहिली कसोटी अगदी सरळ आहे. विक्रमने भारतात किमान 182 दिवस म्हणजे जवळपास 6 महिने वास्तव्य करायला हवं. 182 दिवस हा एक सरळसोट नियम आहे. पण समजा विक्रमचं काम फक्त 4 महिन्यांचं म्हणजे 120 दिवसांचं असेल, तर मग तो थेट अनिवासी ठरतो का? नाही, इतक्या लवकर नाही. इथेच दुसरी कसोटी येते, जी थोडी गुंतागुंतीची आहे. ओके. जर विक्रमने भारतात त्या वर्षात 182 दिवस पूर्ण केले नाहीत, पण किमान 60 दिवस पूर्ण केले असतील, तर कायदा त्याची मागची 4 वर्ष तपासतो. मागची 4 वर्ष? हो. त्या 60 दिवसांसोबत जर मागच्या 4 वर्षात त्याचं भारतातलं एकूण वास्तव्य 365 दिवसांपेक्षा जास्त असेल, तरीही तो निवासी ठरू शकतो. थांबा, म्हणजे हे थोडं क्लिष्ट वाटतंय. चालू वर्षातले 60 दिवस आणि मागच्या 4 वर्षांतले 365 दिवस, म्हणजे जे लोक कामासाठी सतत छोटे छोटे प्रवास करतात त्यांच्यासाठी हा नियम आहे का? अगदी बरोबर. पण इथे विक्रमसारख्या लोकांसाठी एक मोठी सवलत आहे. अच्छा. विक्रम भारतीय नागरिक आहे, जो भारताबाहेर राहतो आणि फक्त भारताला भेट द्यायला आलाय. अशा लोकांसाठी कायद्याने दुसरी अट शिथिल केली आहे. त्यांच्यासाठी 60 दिवसांची मर्यादा थेट 182 दिवस केली आहे. अरे वा, म्हणजे विक्रम जरी 120 दिवस भारतात राहिला तरी त्याला 60 दिवसांचा तो नियम लागू होणार नाही? नाही होणार. त्याला निवासी ठरवण्यासाठी सरळ 182 दिवसांचीच अट पूर्ण करावी लागेल. हे अनेक अनिवासी भारतीयांसाठी म्हणजे NRIs साठी खूप महत्वाचं आहे. हो. यामुळे ते भारतात आपल्या कुटुंबासोबत जास्त वेळ घालवू शकतात आणि त्यांचा अनिवासी दर्जाही कायम राहतो. नोकरीसाठी परदेशात जाणाऱ्या भारतीय नागरिकांनाही अशीच सवलत मिळते. ठीक आहे, आता विक्रमची गोष्ट पुढे नेऊया. समजा त्याचा प्रोजेक्ट वाढला आणि त्याला भारतात 185 दिवस राहावं लागलं. आता तो 182 दिवसांची अट पूर्ण करतोय. बरोबर आहे. म्हणजे तो निवासी झाला. पण मी ऐकलंय की इथेच खरी गंमत सुरू होते. निवासी असण्यामध्येही प्रकार आहेत, बरोबर? तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडलाय. निवासी होणं ही फक्त पहिली परीक्षा पास होण्यासारखं आहे. हां. पण तुम्हाला पूर्ण निवासी म्हणजे निवासी आणि साधारण निवासी ROR बनायचं असेल, तर तुम्हाला 2 इतिहासाच्या परीक्षा पास कराव्या लागतात. इतिहासाच्या परीक्षा? हे मजेशीर आहे. कायदा विक्रमचा भूतकाळ का तपासतोय? कारण कायद्याला हे जाणून घ्यायचं आहे की विक्रमचा भारताशी संबंध तात्पुरता आहे की खोल आणि दीर्घकालीन. पहिली इतिहासाची परीक्षा अशी आहे, विक्रम गेल्या 10 वर्षांपैकी किमान 2 वर्ष भारतात निवासी होता का? आणि दुसरी परीक्षा, गेल्या 7 वर्षांमध्ये त्याचं भारतात एकूण वास्तव्य 730 दिवस किंवा त्याहून अधिक होतं का? म्हणजे जवळपास 2 संपूर्ण वर्ष. विक्रम तर गेली 10 वर्ष अमेरिकेत आहे, त्यामुळे तो या दोन्ही परीक्षांमध्ये नापास होणार. मग त्याचं काय? अगदी बरोबर. तो निवासी तर आहे, कारण त्याने 18 दिवस पूर्ण केलेत. पण या इतिहासाच्या दोन्ही अटी तो पूर्ण करत नाहीये.
नाही. त्यामुळे तो निवासी पण साधारण निवासी नाही म्हणजे RNOR या प्रकारात मोडेल. आणि हा RNOR दर्जा खूप महत्वाचा आहे. तो का महत्वाचा आहे? ROR आणि RNOR मध्ये नेमका फरक काय? कारण RNOR दर्जा हा भारतात परतणाऱ्यांसाठी एका आर्थिक कवचासारखा म्हणजे फायनान्शियल शील्डसारखं काम करतो. अच्छा, आर्थिक कवच. हो, हा एक तात्पुरता दर्जा आहे जो तुम्हाला तुमचं आर्थिक जीवन भारतात स्थिरवण्यासाठी वेळ देतो. या काळात तुमच्या बहुतांश परदेशी उत्पन्नावर भारतात कर लागत नाही. ही कर नियोजनासाठी एक सुवर्ण संधी असते. हे खूपच महत्वाचं आहे. म्हणजे कायद्याने भारतात परतणाऱ्यांना स्थिरवण्यासाठी एक प्रकारे मदतच केली आहे. अगदी. पण आतापर्यंतची सगळी चर्चा भारतात किती दिवस राहता यावर होती. पण आमच्या माहितीपत्रकात एका वेगळ्याच संकल्पनेचा उल्लेख आहे. मानद निवासी किंवा डीम्ड रेसिडेंट. ही काय भानगड आहे? हा 2020 मध्ये आलेला एक मोठा बदल आहे. एक प्रकारचा कायद्यातील प्लॉट ट्विस्ट म्हणू शकतो आपण याला. प्लॉट ट्विस्ट? हो, या नियमामुळे एखादी व्यक्ती भारतात जास्त दिवस न राहताही निवासी मानली जाऊ शकते. काय सांगताय? म्हणजे दिवसांचं गणित न जुळताही हे कसं शक्य आहे? हे शक्य आहे कारण सरकारने आता भौतिक उपस्थितीसोबत आर्थिक उपस्थितीलाही महत्त्व दिलंय. आर्थिक उपस्थिती म्हणजे बघा, विचार करा, एखादा भारतीय नागरिक आहे जो दुबईसारख्या देशात राहतो, जिथे आयकर नाही. तो भारतात 15 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न कमवतो, पण भारतात 60 दिवसही राहत नाही. हो, असं असू शकतं. मग तांत्रिकदृष्ट्या तो अनिवासी आहे आणि दुबईतही कर भरत नाही. तो कोणत्याही देशाच्या कर कक्षेत येत नाही. म्हणजे तो कर भरण्यापासून पूर्णपणे वाचतोय. बरोबर. हीच पळवाट बंद करण्यासाठी हा नियम आणला. यानुसार जर तुम्ही भारतीय नागरिक असाल, तुमचं भारतातील उत्पन्न परदेशी स्रोतांचे उत्पन्न वगळून 15 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल 15 लाख आणि तुम्ही इतर कोणत्याही देशात कर भरण्यास पात्र नसाल, तर तुम्ही कितीही कमी दिवस भारतात राहिलात तरी तुम्हाला मानद निवासी मानलं जाईल. बापरे, हा तर खेळाचे नियम बदलणारा बदल आहे. म्हणजे आता तुमचा बँक बॅलन्स ठरू शकतं की तुम्ही निवासी आहात की नाही. एक प्रकारे हो. मग अशा मानद निवासी व्यक्तीला कोणता दर्जा मिळतो? ROR की RNOR? साधारणपणे त्यांना RNOR चा दर्जा दिला जातो. त्यामुळे त्यांच्या जागतिक उत्पन्नावर लगेच कर लागत नाही, पण त्यांना भारतीय कर प्रणालीच्या कक्षेत आणलं जातं. आता या सगळ्याचा शेवटच्या आणि सर्वात महत्वाच्या मुद्द्यावर काय परिणाम होतो ते पाहूया. प्रत्यक्ष कर. विक्रमच्या बँक खात्यावर ROR, RNOR आणि NR या दर्जांचा नेमका काय परिणाम होईल? यात जमीन अस्मानाचा फरक आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर सरकार तुमच्याशी एक पैज लावते. जर तुम्ही ROR असाल तर सरकार मानतं की तुमचं मुख्य आर्थिक जीवन भारताशी जोडलेलं आहे. त्यामुळे ते तुमच्या जागतिक उत्पन्नावर म्हणजे भारतातील आणि भारताबाहेरील दोन्ही उत्पन्नावर कर आकारतं. म्हणजे ROR असाल तर तुमची जगभरातली कमाई सरकारच्या रडारवर असते. हो. आणि अनिवासी म्हणजे NR असाल तर? NR असाल तर सरकार मान्य करतं की तुमचं आर्थिक जीवन दुसरीकडे आहे. त्यामुळे तुम्हाला फक्त आणि फक्त भारतात कमावलेल्या किंवा मिळालेल्या उत्पन्नावरच कर भरावा लागतो. फक्त भारतीय उत्पन्न? हो, तुमच्या परदेशी उत्पन्नाशी भारताला काही देणं घेणं नसतं. आणि या दोघांच्या मधला RNOR, ज्याला तुम्ही आर्थिक कवच म्हणालात. RNOR हा या दोन्हींच्या मधला एक रस्ता आहे. विक्रम जर RNOR असेल तर त्याला प्रामुख्याने फक्त भारतातील उत्पन्नावर कर लागेल. ठीक आहे. शिवाय भारतातून नियंत्रित होणाऱ्या व्यवसायाचं उत्पन्न असेल तर त्यावरही कर लागेल. पण त्याची अमेरिकेतील गुंतवणूक, तिथल्या बँकेतील व्याज किंवा इतर परदेशी उत्पन्न ज्याचा भारताशी थेट संबंध नाही, हो, त्यावर त्याला भारतात कर भरण्यापासून मोठी सूट मिळेल. हे वर्गीकरण आता अगदी स्पष्ट झालं. पण हे सगळं दिवसांच्या अचूक गणनेवर अवलंबून आहे. एक दिवसाचा फरक सुद्धा महागात पडू शकतो. हे दिवस मोजण्याची नेमकी पद्धत काय आहे? हा खूप महत्वाचा व्यावहारिक प्रश्न आहे. कायद्यानुसार भारतात येण्याचा दिवस आणि भारतातून जाण्याचा दिवस हे दोन्ही दिवस भारतातील वास्तव्यात धरले जातात. दोन्ही दिवस? हो, दोन्ही. जरी तुम्ही मध्यरात्री 1 वाजता भारतात आलात आणि त्याच रात्री 11 वाजता परत गेलात तरी तो एक पूर्ण दिवस मानला जातो. म्हणजे 24 तासांचा नियम नाही, कॅलेंडरचा दिवस महत्वाचा आहे. अगदी तसंच. माझ्याकडे एक केस होती ज्यात एक क्लायंट फक्त एका दिवसाने अनिवासी होण्यापासून चुकला होता. अरे रे. कारण त्याला वाटलं की ज्या दिवशी तो विमानात बसतोय तो दिवस मोजला जाणार नाही. ती एक खूप महागात पडलेली चूक होती. बापरे. म्हणूनच पासपोर्टवरील शिक्के, बोर्डिंग पास आणि प्रवासाची सगळी कागदपत्र जीवापाड जपणं खूप गरजेचं आहे.
तर आजच्या या चर्चेतून आपण हे शिकलो की निवासी दर्जा म्हणजे फक्त दिवसांची मोजणी नाही, ती तुमच्या भारतासोबतच्या नात्याची एक गोष्ट आहे. बरोबर. तुमचा इतिहास म्हणजे ROR साठीच्या अटी, तुमचे आर्थिक संबंध जो मानद निवासी नियमामुळे येतो, आणि तुम्ही भारतात परत येत असाल तर तुम्हाला मिळणारं तात्पुरतं संरक्षण कवच म्हणजे RNOR दर्जा. आणि या सगळ्यातून एकच महत्वाचा संदेश मिळतो: जागरूक रहा. विशेषतः जे आंतरराष्ट्रीय प्रवास करतात किंवा ज्यांचं उत्पन्न अनेक देशांतून आहे, त्यांनी आपल्या प्रवासाच्या तारखा आणि भारतातल्या उत्पन्नाची अचूक नोंद ठेवावी. खरंय. कारण तुमचा दर्जा हा योगायोगाने नाही, तर या गोष्टींमुळे ठरतो. ही माहिती ऐकणाऱ्यांना नक्कीच उपयोगी पडेल. जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार मनात येतोय. नक्की विचारा. आजच्या जगात तंत्रज्ञानामुळे कुठूनही काम म्हणजे वर्क फ्रॉम एनिवेअर ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. डिजिटल नोमॅडसारखे लोक एका देशात बसून दुसऱ्या देशासाठी काम करतात. हो. अशा परिस्थितीत भविष्यात एखाद्या व्यक्तीचा निवासी दर्जा ठरवण्यासाठी फक्त भौतिक उपस्थिती पुरेशी ठरेल का, की त्या व्यक्तीचे आर्थिक हितसंबंध कोणत्या देशाशी जास्त जोडलेले आहेत यासारख्या नवीन कसोट्यांचा विचार करावा लागेल. यावर नक्की विचार करा.